जा. आणि जात असताना इथे अर्थातच कालिदासाला गोपवेशातल्या विष्णूची म्हणजेच कृष्णाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतोय, दूर टेकड्यांवरी उभी हो इंद्रधनुष्याकृती, नवरत्नांच्या तेजोधारा एकत्रित वाहती. श्यामवर्ण तू हे मेघा, श्यामवर्ण तू शोभशील त्या दिव्य कमानीमध्ये. मोर पिसाऱ्यामुळे जसा तो घनश्याम श्रीपती, मोर पिसाऱ्यामुळे जसा तो घनश्याम श्रीपती. रत्न छाया व्यतिकरैव प्रेक्ष्य मे तत्पुरस्तात् वल्मीकाग्रात् प्रभवति धनु खण्डमाखण्डलस्य येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापत्स्यते ते बर्हिणेव स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णो. पुढे आम्रकूट पर्वतावरचा वणवा विझवल्यावर तिथंच तू विश्रांती घे असं यक्ष सांगतो. इथं निरनिराळ्या सूक्ष्म मनोविकारांचं वर्णन करताना कालिदास अर्थांतरन्नास अलंकाराचा अगदी समर्पक उपयोग करतो. तो म्हणतोय, क्षुद्र मनेहीन विन्मुख होती उपकारांना स्मरता, उच्च कुळांची कथा काय मग मित्र आश्रया येता. पर्वते पर्वते ते शुक्लापाङ्गैः सजलनयनैः स्वागतीकृत्य केकाः प्रत्युद्यात कथमपि भवान् गन्तुमाशु व्यवस्ये. यक्ष सांडुरता कृशता दावी विरहाची वेदना, सुभगतीला कर दुथडी भरुनी तिचे वाहू दे जल, सुभगतीला कर दुथडी भरुनी तिचे वाहू दे जल. वेणीभूत प्रतनु सलिला सात्वती तस्य भ्रंशिभिर्जीर्णपर्णैः सौभाग्यं ते सुभग विरहावस्थया व्यञ्जयन्ति. कार्ष्यम्येन त्यजति विधिना सत्त्वयैवोपपाद्यः. तुझ्या प्रियेला भेटून आता पुढे चल. दृष्टिपातं वक्त्रच्छायां शशिने शिखिनां बर्हभारे. वर्षाश्रीला मिळवून जावे इच्छित देशाटना, तुला न भावा विरह विजेचा. मेघाची प्रियाच नाही का वीज. तुला न भावा विरह विजेचा, मज सम क्षण ही घना. एतत् कृत्वा प्रियमयि अनुक्रोशबुद्ध्या इष्टान्तेषां जलद विचर. सांस्कृतिक कार्यविभाग पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या कुलकट्ट्याच्या रूपानं आम्हाला संधी मिळाली आणि आषाढाच्या प्रथम दिवसाच्या निमित्तानं ही संधी आम्ही साधली सुद्धा. आणि त्यासाठी मिनल जोगळेकर, उत्तरा
सर्व कलावंतांचे, मान्यवरांचे आणि आपल्या इथे सादरीकरण झाल्यानंतर खरं तर मी बोलूच नाही असं मला वाटतंय. इनफॅक्ट त्यांचं सादरीकरण आणखी थोडं जास्त चाललं असतं तर सगळ्यांना आवडलं असतं असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने तुम्हाला खूप वर्षांपासून ओळखते, पण त्यांची ही बाजू मला माहीत नव्हती एक कलाकार म्हणून असली त्यांची बाजू मला काही दिवसांपूर्वीच कळली, ज्यावेळेस 3-4 महिन्यापूर्वी माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून BMC शाळेतल्या 75,000 मुलांसाठी आपण एक चित्रकला स्पर्धा घेतली होती आणि त्या सगळ्या स्पर्धेच्या संयोजनासाठी आम्हाला मॅडमनी अतिशय उत्तम असं सहकार्य केलं होतं आणि 75,000 मुलं त्या सगळ्या याच्यात सहभागी झाली होती. त्यानंतर एक सुंदर कार्यक्रम आपण इथे सादर केला होता आपल्या कट्ट्यावर, म्हणजे खरा जो कट्टा आहे खाली आपल्या आवारात तिथे. आणि त्यावेळेस आणि वेगवेगळे राग म्हणजे मला खूपच त्यांचं कौतुक वाटतं की स्विच ऑन स्विच ऑफ किती पटकन झटकन त्यांनी केलं आणि सगळ्या रागांमधनं आपल्याला सफर घडवली त्या मेघदूता म्हणजे मेघदूत या काव्याची जी सफर घडवली ती खूप सुंदर घडवली आणि अर्थात सुंदर त्यांना साथ यांनी दिली आहे. दोन्ही कलाकारांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. डॉक्टर जयराज फाटक सर आणि सौभाग्यवती फाटक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना दुसऱ्या एका मिटिंगला जायचं असल्यामुळे त्यांना जावं लागलं. आणि राजश्रीताई आपले सुद्धा आवर्जून मी आभार व्यक्त करते, कारण या निमित्ताने आपण आमच्या फुलं कट्ट्यावर आला आहात. आणि नेहमीचे श्रोते जे आवर्जून कट्ट्याची वाट बघत असतात, दर शुक्रवारी आपला हा फुलं कट्टा असतो. पुढच्या शुक्रवारी सुद्धा आपण अलीकडेच दिवंगत झालेल्या जयाबाई मेहता यांच्यावर कार्यक्रम सादर करणार आहोत, तर आवर्जून आपण यावं असं मी या निमित्ताने सांगते. जब हम दोनों संस्कृत विशारद कर रहे थे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ से BA, सब विशारद मतलब BA कर रहे थे, और हमें इतने अच्छे सारे अध्यापक मिले थे कि मेघदूत वैसे तो हमें कोई पढ़ाई के लिए पुस्तक नहीं था, बट इतना अच्छा पढ़ाया गया हमें बाकी सारे विषय कि हमारी बहुत इच्छा जागृत कर दी कि मेघदूत पढ़ा जाए, बहुत इतना सुंदर है. एंड देन वी थॉट कि लिखना चाहिए उसके ऊपर, कुछ लोगों तक ज़्यादा पहुँचे, फिर वो उसके क्लासिकल रागों में वो बांधे जाए श्लोक तो अच्छा रहेगा, सबको पसंद आएगा. तो इसीलिए हमने उस टाइम 2000 में लिखा था ये कार्यक्रम. 2-4 श्लोक का कंपोजिशन किया है हमने, ऐसा निवेदन और ये लिखा है. तो उन्होंने बहुत प्यार से बाकी सारे भी जो श्लोक हैं उनको म्यूज़िक अच्छे से दिया, अच्छे से रागों में जो उनमें भाव है श्लोक में उनके अनुसार दिया उन्होंने राग में. तो इस प्रस्तुति के माध्यम से दर्शकों को कौन सा संदेश पहुंचाना चाहते हैं? दर्शकों को संस्कृत के बारे में अगर उनकी भाषा में बताया जाए तो उनको ज़्यादा वो अप्रिशिएट होता है. इसीलिए हमने ऐसे कार्यक्रम की योजना की जिसमें श्लोक भी हमने दिखाए स्क्रीन पे, वो गाए भी, उनका मराठी में भी अनुवाद या समश्लोकी जिसको कहते हैं भावानुवाद किया और बताया उनको, और रेखाटन भी, वो चित्र जो थे बीच बीच में. तो एक काव्य जो रहता है उसका हर एक अंग से अध्ययन कर सकते हैं, ऐसा मैसेज हम देना चाहते हैं दर्शकों को. साहित्यिक कार्यक्रम में क्या भूमिका रहेगी? साहित्यिक कार्यक्रम ही है ये, क्योंकि ऐसा नहीं रहता है कि ग्रंथों में सब है. अगर वो ग्रंथ में जो ज्ञान है वो अगर लोगों के बीच जाए तब वो साहित्य कहलाएगा. इसलिए लोगों के बीच जाने के लिए ऐसे कार्यक्रमों की बहुत आवश्यकता है. फुलं कथा जैसे मंच के माध्यम से साहित्य, संस्कृति और कला को बढ़ावा देने की जो पहल की जा रही है, आप किस दृष्टि देखते हैं? मुझे ये बड़ा सराहनीय लगता है, क्योंकि हर एक कलाकार को क्या चाहिए, तो मंच चाहिए, एक अच्छा व्यासपीठ, कोई अच्छे प्रेक्षक जो उनकी कला समझे. तो ये हर शुक्रवार फुलकट्टा ये पूरी फ्री ऑफ कॉस्ट इट इज़ अवेलेबल टू एवरीवन, और सब लोग आके उसका आनंद ले सकते हैं. तो ये बहुत ही अच्छा उपक्रम है. ऐसे बहुत सारे उपक्रम होने चाहिए, मुंबई के हर एक भाग में होने चाहिए, बट उसमें बहुत मेहनत लगती है. ये जो सांस्कृतिक कार्य मंत्रालय कर रहा
है मेहनत या महाराष्ट्र फूल देशपांडे कला अकादमी कर रही है। हर शुक्रवार कोई ढूंढना, कोई कार्यक्रम इतनी अच्छी तरह से प्रस्तुत करना, ये भी एक बड़ा काम है जो ये फूल इकट्ठा कर रहा है। तो आई एम लाइक रियली थैंकफुल टू देम कि बहुत ही अच्छी तरह से ये उपक्रम ये चला रहे हैं। इस तरह के कार्यक्रम में जैन जी की खास बात करूँगा, जैन जी बहुत अवॉइड करते हैं, उन्हें किस तरह से आप प्रेम तो ऐसी आदिम भावना है और अनंत भावना है ये। तो जेनजी रहेगी, जेन वाई रहेगी, कोई भी जेन रहेगी, तो ये तो प्रेम है। जो मैसेज भेजा है यक्ष ने अपनी पत्नी के लिए, तो हर एक कोई भेजता है, माध्यम कोई अलग होगा। किसी का अभी मैसेज होगा, किसी की चिट्ठी होगी, किसी का कोई कबूतर होगा, नहीं तो ये अभी वो क्लाउड है, क्लाउड मैसेंजर है। तो सभी के लिए, कोई भी जनरेशन हो, ये रिलेट हो सकता है, क्योंकि ये प्रेम भावना तो हमेशा रहेगी। अच्छा, अब तक जो लोग नहीं जुड़े हैं उनको जोड़ने के लिए किस तरह से क्या संदेश क्या दिया है? हमने तो ये खुद कॉलेज में थे तभी लिखा था, जब हम लोग 20 साल के थे तभी ये कार्यक्रम लिखा था। तो आई थिंक ये अच्छे जो ये है ना हिडन ज्वेल्स बोलते हैं उसको, कि ये अच्छा है, हमें पहुंचाना चाहिए। संस्कृत साहित्य जितना ज़्यादा लोगों के पास पहुँचे, उसका आनंद ले, उसकी जो विशेषता है, उसकी जो खूबियाँ है वो जान ले, तो उसका आनंद और ज़्यादा आता है। तो ऐसे बहुत सारे करने चाहिए। अपनी संस्कृति है ये, तो हम अगर नहीं करेंगे तो कौन करेगा। तो इसीलिए हमने ही कॉलेज में, और ऐसे बहुत सारे अभी भी कॉलेज स्टूडेंट्स हैं जो ये कर रहे हैं। तो मुझे लगता है कि पहुँच ही रहे हो और भी पहुँचेंगे। महाराष्ट्र विद्यापीठातून तेव्हा 99-2000 मध्ये आम्ही हा कार्यक्रम लिहिला। आम्हाला इतके अप्रतिम शिक्षक त्यावेळा मिळाले की मेघदूत हा प्रत्यक्ष आम्हाला कदाचित अभ्यास विषय नव्हता, पण त्याच्याविषयी इतकं चांगलं आम्हाला जिज्ञासा निर्माण करण्यात आली। त्यामुळे आम्ही दोघींनी ते वाचलं आणि वाटलं की आपण हे करायला हवं। मग अर्थातच केशव चैतन्य कुंटेंनी 2-3 श्लोकांना अशा चाली लावल्या होत्या की त्यातल्या भावानुसार मग आम्ही त्याला विचारलं की आपण असं जर पूर्ण अजून काही केला कार्यक्रम, तर एक चांगला कार्यक्रमाची बीज ह्याच्यामध्ये आहेत, तर आपण असा कार्यक्रम करूया। म्हणून खरं आम्ही दोघींनी तो लिहिला कार्यक्रम। का कोणता अनुभव घेण्याचा प्रयत्न केला? सगळ्या बाजूंनी, म्हणजे जेव्हा साहित्य आपण बघतो संस्कृत, तेव्हा फक्त असं नाही की ते ग्रंथ वाचून आपल्याला कळणार। साहित्य त्याच्यामध्ये संस्कृत भाषा असली तरी ती प्राकृत म्हणजे मराठीतून वेगवेगळ्या रिजनल लँग्वेजेसमधनं ती आपण समजावू शकतो। त्याचा एक संपूर्ण अनुभव सुरांच्या माध्यमातून असेल, स्पष्ट उच्चारांच्या माध्यमातून असेल, किंवा आज आपण रेखाटनं पण बरीच इथे चित्र दाखवली त्या भावाला अनुसरून। त्याच्यामुळे एक सर्वंकष, सर्व बाजूंनी, सगळ्या पैलूंनी एखाद्या काव्याचा अनुभव हा आपण देऊ शकतो रसिकांना, अशी आमची एक समजूत आहे। त्यामुळे त्या प्रेरणा आहे ती। असे कार्यक्रमाची भूमिका किती महत्त्वाची आहे? खूप जास्त महत्त्वाची आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीने लोक अप्रोच होतात वेगवेगळ्या ग्रंथांकडे। काही जणांचा साहित्यिक दृष्टिकोन असतो, काही जणांचा आर्टच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टीने ते बघत असतात काव्याकडे, ग्रंथाकडे। त्याच्यामुळे प्रत्येकाला काही ना काहीतरी त्या भाषेमधून, ग्रंथातून नक्की मिळतं। नवीन पिढीला तुम्ही काय म्हणणार? नवीन पिढीला मी हे नक्की सांगेन की यामध्ये जी भावना आहे ती प्रेमभावना आहे, आणि ती आपण कायम व्यक्त करत असतो वेगवेगळ्या माध्यमातून। इथे जे माध्यम आहे ते सहज सगळ्यांना उपलब्ध असलेलं मेघाचं माध्यम यक्षाने निवडलेलं आहे, आणि त्याच्यातल्या फार सुंदर कल्पना त्या कवींनी इथे मांडलेल्या आहेत। त्या जरूर तुम्ही या कार्यक्रमातून समजून घ्या। काय सदस्य नाही असंच सांगू आम्ही की या पिढीनी कितीही जुनी संस्कृत भाषा असली असं आपल्याला वाटत असलं तरी त्याच्यातली भावना, त्याच्यातले शब्द, त्याच्यातल्या सगळ्या कल्पना ह्या आजही आपल्याला तेवढ्याच रिलेट होऊ शकतात। तेवढ्याच ताज्या आणि आहेत त्या। म्हणून सगळ्यांनी जरूर, कुठल्याही वयाचे तुम्ही असाल तरी या काव्यांशी जोडलेले राहा।